सातारा येथे कामगार आयुक्त यांना कामगारांच्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहे। मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की चौनेश्वर तालुका कोरेगाव या ठिकाणी ज्या पवनचक्कीची साईट चालू आहे, मला वाटतं जवळजवळ 92 मशीन त्या ठिकाणी आहेत आणि त्या प्रत्येक मशीनची जर किंमत जर पाहिलं तर सरासरी 8 ते 9 कोटी ही प्रत्येक मशीनची किंमत आहे। मात्र त्या ठिकाणी तिथं असणारे जे ग्रामीण भागातले जे वर्कर आहेत, की जे सिक्युरिटी आहेत, सिक्युरिटी गार्ड्स आहेत, त्या 150 ते 180 सिक्युरिटी गार्डची गरज असताना सुद्धा 27 सिक्युरिटी गार्ड्स त्या ठिकाणी त्या ड्युटीवर ठेवलेले आहेत। मात्र हे 27 सिक्युरिटी गार्ड ठेवत असताना सुद्धा गेले 9 ते 10 वर्ष या सिक्युरिटी गार्ड्सला कामगार कायद्यानुसार कुठलंही वेतन दिलं जात नाही। त्यांना फक्त 12,300 रुपये हे मासिक वेतन दिलं जातं। हे कामगार हे सर्वसामान्य खेडेगावातील आणि गरीब कुटुंबातील आहेत। हे कामगार आपल्या हक्काची पेमेंट स्लिप त्यांना वारंवार मागत आहेत, मात्र ते काही सिक्युरिटी गार्ड्सला पेमेंट स्लिप दिलेली नाही। दुसरा विषय असा आहे, हे सिक्युरिटी गार्ड जे आहेत की तो जो भाग आहे की ज्या डोंगर दऱ्यावर ज्या पवनचक्क्या आहेत त्या ठिकाणी हे गार्ड काम करत असतात। मात्र ह्या गार्ड्सना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांना सुरक्षेची साधनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाहीत। तो परिसर जर पाहिला तर अतिशय डोंगर दऱ्याचा, झाडाझुडपांचा असा परिसर आहे आणि अशा परिसरामध्ये जी जंगली शॉपद आहेत, या शॉपदांपासून या कामगारांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुरक्षा दिली जात नाही। या कामगारांना त्यांच्या साप्ताहिक त्यांना कुठलीही सुट्टी दिली जात नाही। त्यांना नाहक त्या ठिकाणी राबवून घेतलं जातं आणि काही कामगारांना तर पूर्वसूचना न देता कोणतंही ठोस कारण नसताना सुद्धा त्यांना कामावर काढून टाकलं जातं। आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटायला आलो होतो, परंतु या ठिकाणी साहेब मिटिंगला असल्यामुळं या ठिकाणी धाकटे साहेब आणि श्री पवार यांना आम्ही हे आमचं निवेदन दिलेलं आहे आणि येत्या 4 तारखेला जर या कामगार आयुक्तांनी हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, या कॉन्ट्रॅक्टरवर जर कारवाई केली नाही तर येत्या 4 तारखेला आयुक्त कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही ह्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार आहोत।